नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। रुग्णालयात पाणी शिरल्याचा धोका, नाला तातडीने साफ करण्याची मागणी। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर नाला गाळ व कचऱ्यामुळे बंद झाल्याने मुसळधार पावसाचे पाणी रुग्णालयातील वार्ड व कार्यालयामध्ये शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने महानगरपालिकेला तातडीने नाल्यांची स्वच्छता करून कायमस्वरूपी पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याचे पत्र दिले आहे। जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाठवलेल्या पत्रात यापूर्वीही पावसाळ्यामुळे बाळंतपण वार्डासह अनेक विभागांमध्ये पाणी शिरल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे रुग्ण, बाळंतीणी, नवजात बालके आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची तसेच संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान शिवसेनेचे शहर प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते प्रवीण वसंतरावजी हरमकर यांनीही या प्रश्नावर तातडीने कारवाई करून नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विलंब न करता ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे।